Okay, let's start. ओके. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आजचा विषय माझ्या लास्ट सेशन वरून कंटिन्युएशन केलंय मी, करिअर्स इन डेटा सायन्स फॉर नॉन प्रोग्रॅमर्स. पण आज एक स्टोरी आहे जी गेल्या वर्षी सगळ्यांनी ऑब्झर्व केली, विटनेस केली. कुठचाही इकॉनॉमिक्सचा खूप मोठा सिद्धांत न मांडता अप्लाइड इकॉनॉमिक्सला मिळालेलं हे पहिलं नोबेल प्राइज होतं. एस्टर डफ्लो, अभिजित बॅनर्जी आणि मायकेल क्रेमर अशा 3 प्रोफेसर्सना MIT आणि हार्वर्डच्या इकॉनॉमिक्स नोबेल प्राइज अवॉर्ड केलं गेलं. आणि तिघांचाही रिसर्च टॉपिक किंवा त्यांचं पूर्ण करिअर हे एक्सपेरिमेंटल अप्रोच टू एलिव्हिएट ग्लोबल पॉवर्टी, म्हणजे या संपूर्ण जगातून गरिबी चं निर्मूलन कसं करता येईल. आणि गरिबी म्हणजे फक्त आर्थिक गरिबीच असं नाही, पण पॉलिसी लेवलला किंवा इन्कम लेवलला, एज्युकेशन लेवलला, हेल्थ लेवलला, अशा प्रत्येक ठिकाणी कसं एलिव्हिएशन करता येईल, कसं निर्मूलन करता येईल याच्यावरती या तिघांनी साधारणपणे 1995 पासून, म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग, एस्टर डफ्लो जॉइंड MIT एज इकॉनॉमिक्स researcher in 1995, and since then these Abhijit and Esther are working on the same problem. तिघां या पूर्ण नोबेल प्राइजचा अप्रोच हा होता की ओपिनियन किंवा बायस्ड बेस्ड पॉलिसीज टू डेटा ड्रिव्हन अप्रोच टू फॉर्म पॉलिसी. म्हणजे एखादी पॉलिसी, एखादा नियम आपण का करावा, एखादं रेग्युलेशन का करावं, तर त्याच्या पाठीमागे ओपिनियन्स, पॉलिटिकल प्रेशर किंवा कुठच्याही प्रकारची रिलिजियस नीड्स वगैरे मध्ये न आणता खरोखर ग्राउंड लेवलला काय गरजा आहेत या बेसिसवरती पॉलिसी तयार व्हावी, या अँगलने जे काम केलं गेलं. इकॉनॉमिक्सची वेगवेगळी टूल्स वापरली गेली, सर्वेचा प्रकार वापरला गेला. त्या सगळ्यांमधून जे काही रिसर्च मेकॅनिझम उभा राहिला, त्या रिसर्च मेकॅनिझमला गेल्या वर्षी इकॉनॉमिक्सचं नोबेल प्राइज दिलं गेलं. अनेक प्रॉब्लेम्स असतात आपल्या समोर, त्यातला हा खूप महत्वाचा मोठा प्रॉब्लेम. Despite government's enforcement efforts, many marine species in Chile have been overexploited and are at risk of collapse. गव्हर्नमेंट ऑफ चिलीने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना काढल्या, जशा आपल्याकडे काढल्या जातात. मिड डे मील योजना असेल किंवा जनधन योजना असेल, या सगळ्या योजना, या सगळ्या पॉलिसीज गव्हर्नमेंट विचार करतं. गव्हर्नमेंट म्हणतं की हे सगळं आम्ही केलं पाहिजे, पण कुठेतरी हे पुढे होत नाही. ज्या वेळेला खरोखर इम्प्लिमेंटेशनची वेळ येते तेव्हा ह्या पॉलिसीज फेल होतात. आणि मग या पॉलिसीज फेल होत असताना डेटा किंवा इन्फॉर्मेशन वापरून आणि स्टॅटिस्टिकल टूल्सचा सर्व्हेमध्ये वापर करून कशा प्रकारे हे प्रॉब्लेम सोडवले जातील, अशा प्रकारचं हे काम होतं. अर्थात मी जी काही प्रॉब्लेम स्टेटमेंट या प्रेझेंटेशन मध्ये वापरलेत, ही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स एस्टर डफ्लो आणि अभिजित बॅनर्जीने केलेल्या कामातलेच प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत. आपल्या भारताशी रिलेटेड एखादं प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे चिल्ड्रन अराउंड द स्कूल आर गोइंग टू स्कूल बट दे आर नॉट लर्निंग. म्हणजे आपण शाळेत जातोय खरं, शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे, पण त्या प्रकारचे लर्निंग आउटकम्स दिसत नाहीये. एक साधासा प्रश्न आहे, आपल्यापैकी सगळ्यांनी खूप म्हणजे गेल्या 2-4 वर्षांमध्ये काही बातम्या वाचल्या असतील की इयत्ता 8वीच्या मुलांनाही 77% 8वीच्या मुलांना साधं दुसरीचं गणित येत नाही, अशा प्रकारची बातमी वाचली आहे का गेल्या 2-4 वर्षांमध्ये न्यूज चॅनेलवर, प्रिंट मीडियामध्ये किंवा फेसबुकवर? ओके, अपूर्व says yes. Anyone else? तर अशा प्रकारच्या खूप बातम्या येत असतात, पण आपल्याला माहित नसतं नक्की की नेमकं हे आता 8वीच्या मुलांना 5वीचं गणित येत नाही म्हणजे नेमकं काय. तर
प्रत्येक स्टँडर्डला काही आउटकम्स आहेत. म्हणजे आपण जसं म्हणतो की आपण ग्रॅज्युएशन करतोय तर काही आउटकम्स आली पाहिजेत, आपल्याला काही स्किल्स मिळाली पाहिजेत, तशी शाळेच्या लेवललाही स्किल्स असतात. तर तशा स्किल्सवरती रिसर्च केला जातो आणि मग सांगितलं जातं की मुलं शिकत नाहीयेत, मुलांना हे येत नाही, 5वीच्या मुलांना डिव्हिजन येत नाही, 8वीच्या मुलांना ऍडिशन येत नाही. किती खरं किती खोटं? तर हे नेमकी ही एवढी मोठी मोठी स्टेटमेंट्स केली जातात, पण ते खरं आहे का खोटं आहे कसं सिद्ध करायचं याच्यावरती जे काम केलं गेलं ते काम म्हणजेच गेल्या वर्षीच्या नोबेल प्राइजचं काम. त्याच्यामध्ये इतरही अनेक प्रश्न आहेत. हा माझ्यासाठीचा खूप या फोटोकडे बघून तुम्हाला काय काय जाणवतं? यू कॅन पुट इट इन द चॅट बॉक्स. कोणता देश असू शकतो, काही गेस, किंवा हे एक्झॅक्टली काय चालू आहे, किंवा तुम्ही हे अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स आधी कधी बघितलेत का? व्हिडिओ शेअर झालेत का तुमच्याबरोबर सोशल मीडियामध्ये? वॉटर कॅन्स, एक्सलेंट कपिल. पाणी नेणारी कॅन्स, करेक्ट. येस फिरोज, फ्रॉम लॉंग डिस्टन्स. येस. सो या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे हिप्पो रोलर आणि हा देश आहे आफ्रिकन कंट्रीज. मोस्ट ऑफ द आफ्रिकन कंट्रीज मध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो आणि डोक्यावरून हंडे किंवा तेवढी वजनदार भांडी घेऊन जावी लागतात आणि म्हणूनच मग सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की हा पाण्याचा प्रश्न सोडवायचा कसा. तर मे बी 2 उत्तरं होती. एक म्हणजे आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करूया, नळ पाणी योजनेसारखी काहीतरी योजना राबवून, किंवा मग टँकरने पाणी पोहोचवूया. पण अखंड देशाला टँकरने पाणी पोहोचवणं किंवा संपूर्ण देशभरातच अशा नळपाणी योजना सुरू करणं हे काही एका वर्षातलं काम नव्हे. मग साध्या साध्या गोष्टींचा वापर करून हा पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा याच्यासाठीच हे एक टूल डेव्हलप केलं गेलं. संपूर्ण कुणीतरी आफ्रिकेतल्याच माणसाने हे डेव्हलप केलं. आणि म्हणूनच हा आजचा असा विषय आहे की करिअर इन डेटा सायन्स फॉर नॉन प्रोग्रॅमर्स. हे कंटिन्युएशन आहे माझ्या मागच्या सेशन्स वरून. आणि यावेळेला मी खरोखरच पूर्णपणे नॉन प्रोग्रॅमर, नॉन टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंडच्या लोकांसाठी बोलणार आहे. तर खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण एवढा वेळ बोलतोय डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स साठी नोबेल प्राइज मिळालं. तर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स म्हणजे काय? तर सोशल कंडिशन्स, इकॉनॉमिक्स, एज्युकेशन, हेल्थ पॅरामीटर्स या सगळ्यावरती काम करत अंडर डेव्हलप्ड कंट्रीजना डेव्हलपिंग कंट्रीजकडे आणि डेव्हलपिंग कंट्रीजना डेव्हलप्ड कंट्रीजकडे कसं न्यायचं, नेताना आणि हे ट्रान्झिशन करताना ह्युमन सस्टेनेबिलिटी किंवा लाईफ एक्सपेक्टन्सी कशी वाढवायची, लाईफ स्टँडर्ड कसा वाढवायचा याकडे लक्ष द्यायचं. आणि हे सगळं करत असताना कॉस्टिंग, होणारा इम्पॅक्ट, आणि ज्या वेळेला आपण समाजामध्ये वावरतो त्यावेळेला सगळ्याच गोष्टी या काही ब्लॅक अँड व्हाईट नसतात. म्हणजे एकतर हे केलं किंवा हे नाही केलं अशा प्रकारचे अप्रोचेस नसतात. आपल्याला कुठेतरी एक गोल्डन सेंटर शोधावं लागतं, त्याच्याबरोबर जावं लागतं. कधी कधी पॉलिसीज फॉर्म व्हायला वेळ लागतो. या सगळ्यांमध्ये डेटा सायन्स किंवा इकॉनॉमिक्स किंवा मशीन लर्निंग सारख्या गोष्टी कुठे कुठे वापरता येतात आणि त्याच्यावरून किती करिअर स्कोप उभा होतो त्याचा हा पुढचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण आपल्या लहानपणी किंवा आता जर आपल्यापैकी कोणाचे नातेवाईक किंवा कोणी जर शाळेत असेल आता, तर त्यांना डिवर्मिंग टॅबलेट्स दिल्या जातात. तुमच्यापैकी कोणी डिवर्मिंग टॅबलेट्स घेतल्यात का? एक गोळी असते ती तुम्ही पाण्याबरोबर घ्यायची, चावायची नाही, अशा बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन शाळेतले शिक्षक देत असतात. तर हा स्टडी केला गेला की शाळेतला जर अटेंडन्स वाढवायचा असेल तर डायरिया किंवा वर्म इन्फेक्शन्स जर आपण क्युअर करू शकलो तर स्कूल अटेंडन्स वाढेल का आणि मुलांची हेल्थ चांगली होईल का, याच्यावरती रिसर्च केला गेला. त्यावेळेला ज्या गोष्टी जाणवल्या त्याच्यातून सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी समोर आली की आपण शाळेतच मुलांना डिवर्मिंग टॅबलेट्स देऊ शकतो, जेणेकरून एका सुपरवायझरच्या सुपरविजन मध्ये मुलं गोळ्या घेतील आणि पुढे जातील. ऑन द स्पॉट त्यांच्यावरती होणारे इफेक्ट्स पण ऑब्झर्व केले जातील. जर कोणाला त्रास होत असेल तर ते ऑन द स्पॉट तिथल्या मेडिकल हेल्पला बोलवून ते क्युअर केले जातील.
आफ्रिकन कंट्रीजमध्ये याचा परिणाम असा जाणवला की मुलांचा अटेंडन्स वाढला, मुलांची हेल्थही इम्प्रूव्ह झाली. भारतामध्ये खूप अप्रिहेन्शन्स दाखवले गेले या प्रोजेक्टसाठी. अजूनही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सपोर्ट ट्राय करते या सगळ्या गोष्टींसाठी. पण अनेकदा स्पेशली जेंडर बायस डिवर्मिंग टॅबलेटच्या बाबतीत खूप मोठा होता, जो आम्ही शाळेमध्ये अनुभव केला की मुली जनरली साधारणपणे 12-13 वयोगटाच्या मुली डिवर्मिंग टॅबलेट्स घ्यायला नाही म्हणत होत्या, कारण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना सांगितलेलं होतं की शाळेत अशी कुठची गोळी दिली तर घेऊ नकोस. त्यांचे कल्चरल ड्रॉबॅक्स होते किंवा ते काही माइंडसेट ब्लॉक्स होते जे मेन्स्ट्रुअल हायजीनशी रिलेटेड होते. तर ते त्यांच्या पेरेंट्सना एक्सप्लेन करावं लागलं की देअर हॅज नो साईड इफेक्ट ऑन द हेल्थ and then we could continue with the program. किंवा will creating more schools increase the student enrollment and hence the literacy rate in India? हा एक खूप मजेशीर प्रश्न आहे की हे खरंच होईल का? मी शाळा वाढवल्या, शाळांची संख्या वाढवली तर मुलांची एनरोलमेंट खूप होईल का? आणि मग त्यांना लिटरसी रेट वाढेल का? तर असे बरेच प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरं हो किंवा नाही मध्ये देता येत नाहीत आपल्याला. आणि अशाच प्रश्नांचा अभ्यास करून एखाद्या देशाला सपोर्ट करणारी गव्हर्नमेंटला इन्फॉर्मेटिव्ह पॉलिसी उभी करून देणं इज व्हॉट द वर्क ऑफ अ डेव्हलपमेंट इकॉनॉमिस्ट इज, अँड दॅट्स द स्टडी व्हॉट डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स डज ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. तर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स मध्ये 3 महत्वाचे पार्ट आहेत. एक म्हणजे इकॉनॉमिक्स आहे, दुसरं म्हणजे डेटा आहे आणि तिसरं म्हणजे डेव्हलपमेंट पॉलिसी आहे. आपल्यापैकी कुणाचेही रिलेटिव्ह किंवा तुम्ही स्वतः पब्लिक पॉलिसी किंवा पॉलिसी इम्प्लिमेंटेशन किंवा एमएससी इकॉनॉमिक्स केलंय, एमए इकॉनॉमिक्स केलंय, असं कोणाचं बॅकग्राऊंड आहे का इथे? जस्ट आस्किंग. किंवा एमए सोशल सायन्स किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क किंवा इंजिनिअरिंग केलंय पण इंजिनिअरिंगचा मायनर सब्जेक्ट इकॉनॉमिक्स होता. You can enter in a chat box. ओके. जर नसेल केलं तरी सो दिस रिलेट्स टू ऑल द ब्रांचेस. जिथे डेटा येतो तिथे डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग येतो. सो यू नीड पीपल हू अंडरस्टँड दी मॅथ्स अँड स्टॅट्स बिहाइंड इट. वी नीड इकॉनॉमिक्स, कारण इकॉनॉमिक्स मध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमेट्रिक्स असे भरपूर टॉपिक्स आहेत जे रिलेट करतात या सगळ्या सोशल स्टेटाला मॅनेज करण्यासाठी. आणि मग डेव्हलपमेंट पॉलिसी, ज्याला पॉवर्टी म्हणजे काय, एज्युकेशन, करप्शन, हेल्थ, पब्लिक एज्युकेशन, या सगळ्या गोष्टींचा अमालगमेशन करून डेटा व्हिज्युअलायझेशन तयार करून प्रेडिक्शन्स किंवा सिस्टम रिकमेंडेशन्स करता येतात. अशा लोकांसाठी करिअर स्कोप म्हणून डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स इज नाऊ वन ऑफ द टॉपमोस्ट करिअर चॉईस इफ यू कॅन से. त्याच्यामध्ये 4 महत्वाचे पॉइंट्स आहेत. एक म्हणजे रँडमाइज कंट्रोल ट्रायल्स, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, एव्हिडन्स बेस्ड पब्लिक पॉलिसी आणि प्रायव्हसी प्रिझर्विंग एआय. रँडमाइज कंट्रोल ट्रायल्स या प्रत्येकाविषयी आपण बोलूया, पण हे 4 फील्ड असे आहेत जे एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि ते सगळे पुढे जाऊन एका लार्जर मोटिव्हला सपोर्ट करतात. हाऊ कॅन वी इम्प्रूव्ह दी लाईफ ऑफ पीपल? सो रँडमाइज इव्हॅल्युएशन्स इज नथिंग बट सोशल एक्सपेरिमेंट्स किंवा फील्ड ट्रायल्स किंवा घरोघरी मलेरिया वर्कर्स असायचे. म्हणजे मला चांगलं आठवतंय की 1999 ते 2005 वगैरेच्या काळामध्ये घरोघरी मलेरिया वर्कर्स जायचे आणि चेक करायचे की तुमच्या इथे मलेरियाचं कोणी पेशंट आहे का. मग त्या येलो कलरच्या गोळ्या द्यायच्या किंवा ते काही असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले जायचे. किंवा पोलिओसाठी खूप ड्राईव्ह केले जातात. इव्हन आजही अमिताभ बच्चन सारखे ब्रँड अँबॅसेडर्स येऊन ऍड करत असतात की 2 बूंद जिंदगी के. मग हे रँडमाइज का? तर रँडमाइज शब्दालाही खूप महत्वाचा बॅकग्राऊंड आहे. आपण जनरली एव्हरी ह्युमन बिईंग इज टेंड टू वर्क विथ अ बायस, आणि बायस असल्यामुळे असं होऊ शकतं की मी जर 2 ग्रुप केले तर मी ते दोन्ही ग्रुप कदाचित माझ्या डोक्यात बायस ठेवून करेन की एक अमुक एक डिपार्टमेंटचा, एक अमुक एका वेगळ्या सेक्शनचा.
तर असे बायसेस न आणता एक वेल मिक्स्ड कम्प्लिटली रॅन्डम म्हणजे एखादी रॅन्डम इव्हेंट रॅन्डमाइज सिलेक्शन करून ग्रुप बनवायचे आणि त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट करायचे, टेस्ट करायचे की आपला हायपोथेसिस करेक्ट आहे का. म्हणजे साधा एक्झाम्पल द्यायचं असेल तर नवीन तो केनियामध्ये खूप छान इंटरेस्टिंग स्टडी झाला होता की 2 ग्रुप केले गेले केनियामध्ये. हा स्टडी करण्याचं कारण तिथे डायरियाने वाढणाऱ्या पेशंटची संख्या खूप जास्त होती. मग त्याला कंट्रोल करण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक स्टडी केला, एक एक्सपेरिमेंट केला. तो एक्सपेरिमेंट असा होता की 2 ग्रुप केले गेले, रॅन्डमाइजली सिलेक्ट केलेले, आणि एका ग्रुपला क्लोरिनेटेड वॉटर दिलं गेलं, दुसऱ्या ग्रुपला नॉन क्लोरिनेटेड नॉर्मल वॉटर दिलं गेलं, आणि इफेक्ट चेक केला गेला एक 40 दिवसांच्या पिरियडमध्ये की कोणाची हेल्थ इम्प्रूव्ह झाली. जर ज्यांना क्लोरिनेटेड वॉटर मिळालं होतं त्यांची हेल्थ खूप जास्त इम्प्रूव्ह झाली असेल ओव्हर द पिरियड, ओव्हर द कंपॅरिझन ऑफ नॉन क्लोरिनेटेड वॉटर ड्रिंकर्स ग्रुप, तर याचा अर्थ असा निष्कर्ष आपण काढू शकतो की क्लोरिनेटेड वॉटर इज बेटर फॉर हेल्थ. सो दॅट कॅन बी ऍक्टिंग ॲज अ पॉलिसी की या प्रदेशातल्या लोकांना क्लोरिनेटेड वॉटर दिलं गेलं पाहिजे जेणेकरून त्यांचं हेल्थ इम्प्रूव्ह होईल. मग आता याच्यासाठी स्किल्स काय लागतात, तर स्किल सेट खूप वाईड आहे. तुम्हाला यातलं काहीही माहीत असेल देन यू कॅन वर्क ऑन डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. तुमच्याकडे डोमेन एक्सपर्टीज आहे. आपल्यापैकी बरेच जण एज्युकेशनिस्ट असतात किंवा कोणी हेल्थ स्पेशालिस्ट असतात, किंवा कोणाचं कोणी लॉयर असेल तर क्रिमिनल जस्टिस किंवा क्रिमिनल रिहॅबिलिटेशन मध्ये त्यांचं काम झालेलं असतं. तर अशांच्या डोमेन एक्सपर्टीजला खूप जास्त प्रेफरन्स आहे पॉलिसी डेव्हलपमेंट आणि पॉवर्टी एलिव्हिएशन मध्ये. इकॉनॉमिक्स किंवा प्रोबॅबिलिटी किंवा तुम्हाला मशीन लर्निंग सारखे टॉपिक्स येत असतील किंवा तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी माहित असेल, तर तुम्हाला प्रायमरी रिसर्च कसा करायचा हे माहित असेल, किंवा तुम्हाला इन जनरल प्रोग्राम मॅनेजमेंट कशी करायची हे माहित असेल, तर you can be a exceptional development economist in the world and you can contribute. Mindset and values मध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन बिहेवियर असायला हवं. एम्पथी, you should be able to understand and identify the problems of users. Entropy is one of the biggest values that you should appreciate. That randomness is okay, and under the randomness you can find out the order. Feedback, give and take, and agreeing to disagree. म्हणजे आपण एखाद्याच्या मताशी जर डिसअग्री असू तर तिथेच वाद न घालता ऍक्सेप्टन्स दाखवून त्याच्यावरती इव्हिडन्स बेस्ड काम करणं इज अ बिगेस्ट माइंडसेट. त्याच्या आधी थोडस बाकीच्या गोष्टींविषयी, मी बाकीच्या सगळ्यांविषयी बोललो, पण प्रायव्हसी प्रिझर्विंग एआय इज वन ऑफ द अनदर फील्ड दॅट इज कमिंग अप. की आपण म्हणतो नेहमी मशीन लर्निंगची मॉडेल्स उभी करायची असतात आम्हाला. तर साधीशी गोष्ट आहे, आपण हे आत्ता ऑब्झर्व केलं असेल की चुकून असेल किंवा इंटेन्शनली असेल, अनेक व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप्समध्ये कोविड पॉझिटिव्ह पेशंटची नावं डिस्क्लोज केली गेली होती. आय वॉज पार्ट ऑफ सम ऑफ द ग्रुप्स वेअर आय ट्राईड टू स्टॉप पीपल की डू नॉट डिस्क्लोज द नेम्स ऑफ द कोविड पॉझिटिव्ह पेशंट. कारण आपल्याकडे सोशल स्टिग्मा हा खूप मोठा आहे and it affects the way we interact with people. त्याच्यामुळे मग अशी डॉक्युमेंट्स गव्हर्नमेंट कडून पब्लिश केली गेली असतील किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स कडून पब्लिश केली गेली असतील किंवा कुठेही शेअर केली गेली असतील, तर मे बी फक्त केस नंबर देऊन पेशंट पॉझिटिव्ह होता की नव्हता एवढंच सांगणं, आणि हे 1-2 पेशंटसाठी आपण म्हणजे मॅन्युअली करू शकतो, पण हे पूर्ण सिस्टम ऑटोमेट करणं, याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या ऍडव्हान्स टॉपिकची मदत घेऊन ही संपूर्ण सिस्टम इंटेलिजंट बनवणं, याच्यावरती जे काम केलं जातं त्याच्यामध्ये प्रायव्हसी प्रिझर्विंग इज वन ऑफ द टॉप मोस्ट फील्ड राईट नाव.
स्पेशली हेल्थकेअर इज वन ऑफ द सेन्सिटिव्ह फील्ड. त्याच्यामध्ये युजरचं जेंडर, युजरचं नाव, युजरचा कॉन्टॅक्ट नंबर यातली कुठचीही गोष्ट डिस्क्लोज होता कामा नये. किंवा लीगल आस्पेक्ट्स मध्ये किंवा एज्युकेशन मध्ये किंवा गव्हर्नमेंट स्कीम बेनिफिशियरीज मध्ये प्रायव्हसी प्रिझर्विंग टेक्नॉलॉजी कशी वापरता येईल जेणेकरून एंड बेनिफिशियरीचे कुठचेही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन डिस्क्लोज होणार नाही. So that is also one important research that you can do as a career. These were the skill sets. So career opportunities काय आहेत एवढं सगळं बोललो आपण. पण तर करिअर ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण एकदा बघितलं पाहिजे की अशा प्रकारच्या काम करणाऱ्या लोकांचा दिवस कसा असतो. सो मी साधारणपणे 3-4 प्रकारच्या स्टेक होल्डर्स बरोबर डिस्कशन करत असेल दिवसभरामध्ये. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा नॅशनल सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, नीती आयोग सारखा थिंक टँक असेल पॉलिसी लेवलचा, किंवा हेल्थ डिपार्टमेंट असेल, किंवा मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन डिपार्टमेंट असेल सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचं, किंवा पर्टिक्युलर मिनिस्ट्री असेल, किंवा पेरेंट्स असतील इफ यू आर डीलिंग विथ children's of age groups like 4 to 18 or something like that, किंवा डायरेक्ट बेनिफिशरीज असतील, किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील, किंवा माझे डोनर्स असतील फंडिंग करणारे, किंवा एखादी ऑर्गनायझेशन असेल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सारखी. मी मे बी फील्ड वरती जाऊन डिस्कशन करत असेन बेनिफिशरीज बरोबर किंवा विक्टिम्स बरोबर, किंवा मी प्रायमरी रिसर्च कंडक्ट करत असेन. एक महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आता इथे फोकस ग्रुप डिस्कशन तर कुठे येतं, तर मी ज्या प्रोजेक्टमध्ये आता काम करतोय त्याच्यातली 2,500 मुलं मायग्रंट्स होती जी मुंबईवरून मायग्रेट झाली वेगवेगळ्या सिटीज मध्ये किंवा वेगवेगळ्या गावांमध्ये. तर मला त्या प्रत्येकाबरोबर डिस्कशन करावं लागलं ओव्हर द फोन कॉल किंवा थ्रू मेसेजेस. तर पूर्वी आपण आता सर्वेज करतो ते फक्त गुगल फॉर्मच्या थ्रू करतो, पण देर आर न्यू टेक्निक्स दॅट आर कमिंग अप की SMS बेस्ड किंवा IVR बेस्ड सर्वेज, जिथे तुमचं नाव किंवा काहीच रिसर्चर पर्यंत पोहोचत नाही पण इन्फॉर्मेशन शेअर केली जाते. मग हायपोथेसिस बिल्ड करायचे की अशा प्रकारचे प्रोग्राम्स केल्यामुळे अशा प्रकारचे फायदे होतात. मग ते हायपोथेसिस प्रूव्ह करण्यासाठी मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्सच्या थेरीज वापरायच्या, ते एक्सपेरिमेंट्स कंडक्ट करायचे, त्याचं प्रिडिक्शन द्यायचं, त्याच्या बेसिसवरती प्रॉडक्ट्स बिल्ड करायचे. पॉलिसी लेवल असेल तर मग पॉलिसीज तयार होतात, जनधन योजना सारख्या किंवा मिड डे मील सारख्या, किंवा जर सर्वे सारखं काहीतरी चॅनल असेल तर सर्वे CTO किंवा सर्वे मंकी सारखे प्रॉडक्ट्स तयार होतात. अशा प्रकारचं काम जनरली एक डेव्हलपमेंट इकॉनॉमिस्ट किंवा डेव्हलपमेंट डेटा सायंटिस्ट करत असतो. रोल्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज फेअरली सेम असतात. तुम्ही रूट कॉज याच्या सगळ्यामध्ये एकच खूप महत्वाचा रोल आहे की यू शुड बी एबल टू अंडरस्टँड अनालाइज रूट कॉज ऑफ अंडर डेव्हलपमेंट. म्हणजे भारतात एम्प्लॉयमेंट रेट खूप कमी आहे, तर याचं रूट कॉज काय आहे? इज इट द एज्युकेशन, or is it the aptitude, or is it the skilling program, or is it the overall upbringing of the culture? मग हे सगळे क्रिटिकल क्वेश्चन कोण उभा करणार? तर इकॉनॉमिस्ट असेल तर क्वेश्चन उभा करेल, डेटा सायंटिस्ट असेल तर या क्वेश्चन्सचा तो मशीन लर्निंग मॅथमॅटिकल मॉडेल उभा करण्याचा प्रयत्न करेल, एखादा पॉलिसी एक्सपर्ट असेल तर तो त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करेल. आणि ओपन पॉलिसी पण एक प्रकार आहे की गव्हर्नमेंटच्या प्रत्येक पॉलिसीला आपण जर वाचायला गेलो तर आपल्याला बऱ्याचदा कळत नाही की नेमकं काय आपण ऐकतोय किंवा काय वाचतोय. तर त्या लोकांना प्रेझेंटेबल, लोकांना पीपल अंडरस्टँडेबल पॉलिसी फ्रेम करणं याही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि मग इम्प्लिमेंटेशन कोण करणार या पॉलिसीचं? मग इम्प्लिमेंटेशन करण्यासाठीच्या कामासाठी आपण मेहनत घेऊ शकतो. एज्युकेशन ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. याच्यातलं आता 1-2 फील्ड तुम्ही ऐकली असतील: पब्लिक हेल्थ, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, एज्युकेशन, पब्लिक पॉलिसी, इकॉनॉमिक्स आणि स्पेशली डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. आता करिअर ऑपॉर्च्युनिटीज, तर करिअर ऑपॉर्च्युनिटीज मध्ये सगळ्यात पहिली करिअर ऑपॉर्च्युनिटीज गव्हर्नमेंट मध्ये जर कुठे असेल तर चीफ मिनिस्टर गुड गव्हर्नन्स फेलोशिप
म्हणून एक खूप महत्वाचा, खूप मोठा कार्यक्रम भारतातल्या बऱ्याच राज्यांमध्ये राबवला जातो. महाराष्ट्रामध्ये त्याला सीएम फेलोशिप म्हणतात. तिथे तुमचं वय 27च्या खाली असणं गरजेचं असतं. यू शुड बी बिलो 27 year old and you should have a degree, some degree and inclination towards governance and policy. Department of Monitoring and Evaluation India recruits statisticians and mathematicians to work on policy framing. IIM Bangalore आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने महात्मा गांधी रुरल फेलोशिप कंडक्ट करायला सुरुवात केली आहे या वर्षीपासून, ज्याच्यामध्ये 2 वर्ष तुम्हाला डिस्ट्रिक्ट कलेक्टर बरोबर काम करता येतं. इफ यू आर अँड यू कॅन बी पार्ट ऑफ एनी स्ट्रीम, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, management doesn't matter. I know hundreds of people who are doctorates in neuroscience or biology or engineering and have gone for these options, or public policy division of any government. Key career opportunities. अकॅडमिक्स मध्ये जर तुम्हाला जायचं असेल ऍज अ प्रोफेसर किंवा ऍज अ रिसर्चर म्हणून, तर इंडियामध्ये 3 टॉप युनिव्हर्सिटीच्या मला माहिती आहेत. IFMR क्रिया युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च जी मुंबईला आहे, आणि OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी. वर्ल्ड ग्लोबल स्केलला MIT एक आहे, हॅरिस स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो आहे, हार्वर्ड केनेडी स्कूल आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं, आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचं ली क्वान यू स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी आहे, किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स आणि त्याच्याशी रिलेटेड रिसर्च आणि त्याच्यातून डेटा अनालिसिस आणि डेटा सायंटिस्ट असं करिअर, दिस इज व्हेरी कॉमन थीम अक्रॉस द वर्ल्ड, अँड दिस इज अ ट्रेंड अक्रॉस द वर्ल्ड फॉर लास्ट फ्यू इयर्स. तुम्ही जर रिसर्च केलात सेकंडरी लेवलला, तर डेटा सायंटिस्ट म्हणून जे कोणी काम करतात आता, त्याच्यामधले तुम्हाला 35 to 40% लोक इकॉनॉमिक्सचं बॅकग्राऊंड असलेले सापडतील. कारण इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला टूल्स खूप शिकवले जातात याची. तुम्हाला इकॉनॉमिक्स शिकलंच पाहिजे करिअर ट्रान्झिशनसाठी असं काही नाहीये, बट कुड बी वन ऑप्शन. नॉन प्रॉफिट मध्ये बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन, मायकेल अँड सुझंडेल फाउंडेशन, फोर्ड फाउंडेशन, किंवा इंडिया लेवलला अझीम प्रेमजी फाउंडेशन आहे, इन्फोसिस फाउंडेशन आहे, किंवा रिलायन्स फाउंडेशन आहे, अशा बऱ्याच ऑर्गनायझेशन आहेत ज्या याच्यावरती काम करतात. इंटरनॅशनल लेवलला रिसर्च ऑर्गनायझेशन ज्यांना R&D मध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ऍक्शन लॅब, किंवा वर्ल्ड एज्युकेशन लॅब, किंवा इनोव्हेशन्स फॉर पॉवर्टी ऍक्शन रिसर्च लॅब आहेत. सो दिस इज ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू ऑफ what skills you need, what kind of work you can do, and what are the opportunities for you. जाता जाता एकच म्हणजे खूप छोटंसं स्टेटमेंट आहे हे, पण हे खूप महत्वाचा आस्पेक्ट होता ह्या पूर्ण अंडरस्टँडिंगचा, की आपण कशा प्रकारे, म्हणजे जर आपल्याला कोणीतरी सांगितले की जनधन योजना सक्सेसफुल आहे का, किंवा भारतातली एखादी स्कीम सक्सेसफुल आहे का, तर त्याचा इव्हिडन्स बेस्ड अप्रोच कसा आपण सांगायचा, याच्यावरती काम होण्याची गरज भारतामध्ये खूप आहे. आणि दिस इज द राईट टाइम. म्हणजे हा फील्ड अजूनही ट्रेंडिंग फील्ड नाहीये, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. गेल्या वर्षी नोबेल मिळालं म्हणून आता लोक वळायला लागले असतील प्रोबॅबली, पण गेली 5 वर्ष इस्टर डफलो बरोबर तिचं काम फॉलो केल्यानंतर, आणि गेले 6-8 महिने तिच्या बरोबर तिच्या क्लासमध्ये लर्निंग केल्यानंतर जे जाणवायला लागलं, ते आय ट्राय टू कोलेट इट पुट टुगेदर. जाता जाता 1-2 मिनिटांमध्ये एक खूप छानशी स्टोरी सांगतो मी, देन आय विल ओपन अप फॉर ऑल युअर क्वेश्चन्स. साधारणपणे 1970 ते म्हणजे त्याच्याही आधीच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम सापडला लोकांना, की बरीचशी मुलं सोशली शाय होती, ते कोणाशी बोलायचे नाही, त्यांचा एज्युकेशन परफॉर्मन्स खूप, लर्निंग आउटकम्स त्यांची खूप लो होती, त्यांचं पिअर इंटरॅक्शन खूप कमी होतं. आणि म्हणून मग अशाच रिसर्चर्सनी याच्यावरती रिसर्च केला की हे कशामुळे होतंय, हे कसं होतंय.
तर त्यांनी बऱ्याचशा सिस्टम्स काढल्या. मग त्याच्यामध्ये ते टेक्नॉलॉजी असिस्टेड लर्निंग आलं, रेमेडियल लर्निंग स्कीम्स आल्या, अशा बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. आणि साधारणपणे 10-1 वर्षांनी ज्या वेळेला हे सगळं शोधलं गेलं, त्यावेळेला असं पुन्हा जाणवलं की अजूनही सोशली शाय असणाऱ्या मुलांची संख्या तेवढीच आहे किंवा वाढतीये, ती कमी होत नाहीये कुठूनही. And it took a domain expert, a teacher, to identify what was the problem. The problem was very funny. ज्या मुलांचं सोशल इंटरॅक्शन कमी होती आणि त्या सोशल इंटरॅक्शन कमी असल्यामुळे ज्यांचे परफॉर्मन्स लो होते, त्यांचा स्वतःचा टिफिन त्यांना घरातून मिळत नसेल. आणि मग ज्या वेळेला त्या टीचर्सनी हे टिफिन्स पुरवायला सुरुवात केली, त्या मुलांना इंटरॅक्शन्स हळूहळू वाढायला लागल्या. Probably this was the learning point for government of India to put a midday meal scheme in the country. त्याच्यामुळे डेटा स्पीक्स ऑलवेज, पण कुठचा डेटा बघायचा हेही खूप महत्वाचं असतं. सरफेस लेवलला डेटा शोधणं इज व्हेरी इझी, पण जसं म्हटलं की एक रिस्पॉन्सिबिलिटी असते डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सची की रूट कॉज शोधायचं. सो इफ यू आर रेडी फॉर आयडेंटिफाईंग रूट कॉजेस अँड work on eradication of the problems, then probably this is one of the topmost field right now we have in the world, which is going to offer you career in economics, data science, machine learning, and let's say artificial intelligence to change the way a human being lives on this planet. Whether health, whether environmental sustainability, whether education, or whether public administration, or even infrastructure for that matter. Thank you. I'm open for questions now. कोणाचेही काही questions असतील तर. Yeah, thank you, शिवरंजन. आजची माहिती जरा वेगळी होती आणि लाईक खूप छान होती. Like it's totally a different topic today regarding the Nobel Prize and how. Okay, so कोणाला काही प्रश्न आहे? मला आहे. मी प्रश्न विचारतो मग. Yes. ओके, सो एक बेसिक प्रश्नापासून स्टार्ट करू. आवाज येतो का? माझा कमी आहे का आवाज? हो, येतोय. तुमचा आवाज येतोय. माझा आवाज येतोय ना? हो. ओके, सो इफ वी टॉक अबाउट द नोबेल प्राइज, I guess so for a Nobel Prize, the person should be a Nobel, right? Means what it takes to own a Nobel Prize. If you can just put some light on that. Okay, म्हणजे it's not my study field, पण तरीही मला जेवढं माहिती आहे त्याच्यावरून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. नोबेल प्राइज मिळवण्यासाठी तुमचा रिसर्च हा नॉव्हेल स्वरूपाचा असायला हवा एक, आणि तो ह्युमन किंवा सोसायटीला सपोर्टिव्ह असायला हवा. त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच रिसर्चर्सना नोबेल प्राइज मिळत नाही, त्यांचं काम खूप मोठं असूनही, कारण मास बेनिफिट फार कमी वेळेला असतात इकॉनॉमिक्सच्या बाबतीत. लिटरेचरच्या बाबतीमध्ये इट शुड बी ऑफ हायेस्ट लेवल. म्हणजे एखादा टिपिकल पॉइंट त्यांनी रेज केलेला हवा, जसं की वुमन एम्पॉवरमेंट असेल किंवा गीतांजली सारखं एखादं काव्य असेल. तर प्रत्येक नोबेल प्राइजेस साठीचे रिक्वायरमेंट्स खूप वेगळे आहेत. इकॉनॉमिक्समध्ये जनरली फाउंडेशनल रिसर्च वरती भर दिला जायचा. 2019 हे पहिलं वर्ष होतं जेव्हा अप्लाइड इकॉनॉमिक्सला नोबेल प्राइज मिळालं. म्हणजे कोणीतरी इकॉनॉमिक्समध्ये नवीन रिसर्च किंवा नवीन थेरी न मांडता असलेल्याच नॉलेजचा वापर करून लोकांच्या हिताची कामं केली. हे इकॉनॉमिक्सच्या बाबतीत झालं. फिजिक्स, केमिस्ट्री किंवा मेडिसिन्स मध्ये ज्या वेळेला नोबेल प्राइज दिलं जातं त्यावेळेला ते जनरली नॉव्हेलिटी वरती असतं. त्याचं एकतर त्या कॉन्सेप्टचा ट्रुथनेस प्रूव्ह पाहिजे, म्हणजे इट शुड बी प्रूव्हन कॉन्सेप्ट. आणि त्याच्यामुळे आईन्स्टाईनला 1916 साली मिळालं. तो 1905 ला त्याने तो थेरी फोटॉन्स वरती काम केल्यानंतरही.
अशी बरीच उदाहरणं आहेत. असं नोबेलला काही असं क्रायटेरिया नाहीये स्पेसिफिक, पण जनरली नॉवेलिटी यूज तुमच्या रिसर्चचा मानव समाजाला किती उपयोग झाला आणि त्याचा इम्पॅक्ट काय होता ग्लोबल लेवलला. तुम्ही जर बघितलं तर मदर तेरेसांना नोबेल प्राइज दिलं गेलं. त्यांचं काम एका लिमिटेड जिओग्राफी पुरतं असतानाही ते झालं, कारण इट वॉज रिअली बियॉन्ड हर, म्हणजे बियॉन्ड जिओग्राफी होतं ते काम. किंवा नेल्सन मंडेला असतील, किंवा तुम्ही अजून कोणाचंही उदाहरण घ्या. अगेन देर आर कॉन्ट्रोवर्सीज, आय डोंट डिनाय, कॉन्ट्रोवर्सीज प्रत्येक ठिकाणी असतात, पण जनरली नॉवेलिटी, युजफुलनेस टू ह्युमन सोसायटी आणि त्याच्यातून काही वाईट निघत नाहीये ना, याच्याकडे बघितलं जातं साधारणपणे. आणि इट्स अ व्हेरी टफ कॉल की तेवढं स्क्रुटिनी असते त्यांची वर्षभराची, बिकॉज इट्स सो प्रेस्टिजियस. येस, म्हणून मी तो प्रश्न विचारला, कारण बरेच म्हणजे इन लाईन ऑर रिसर्चर्स असतात, सायंटिस्ट असतात, बट नॉट एव्हरीवन गोज थ्रू इट. सो इट टेक्स अ लॉट. त्याला म्हणता येईल की सम नोबेल प्राइजेस आय गेस इवन आफ्टर द पर्सन इज नॉट अलाइव्ह, right? Yes. Those were given posthumous. Yeah. So it means getting that one, reaching to that level, it's take मला काय म्हणतात, तुमचं पूर्ण लाईफही चाललं जाईल, पण त्याच्यानंतर मग सोसायटी विल रेकॉग्नाइज that this work is really useful for you. And that first example of that South African town, that water barrel, I guess that was like खूप छान इन्व्हेन्शन. मीन्स आय रेड अबाउट इट समवेअर and it was okay. So अजून कोणाला काही प्रश्न आहे? कारण या टॉपिक वर विचारण्यासारखे बरेच प्रश्न आहेत. येस, नक्कीच, आय एम ओपन. Okay, you spoke about the career opportunities. So right now in India, एखादा असं म्हणजे field which is doing well into this field. तुम्हाला एक्झाम्पल हवंय? But if anything is like live, it's going on. आता या घडीला रिसर्च चालू आहे तो म्हणजे मला माहित असलेला एज्युकेशन मधला माहिती आहे मला. तो आहे उत्तर प्रदेशमध्ये. दे आर ट्राइंग टू डू अ स्टडी की जर मुलांना त्यांच्या एज ग्रुप नुसार शिकवलं गेलं किंवा शिकवलं गेलं नाही तर त्यांच्या स्टडीज वरती काय फरक पडतो. आणि या स्टडीवरती एक अख्खी ऑर्गनायझेशन उभी आहे, प्रथम फाउंडेशन म्हणून. दे आर डुईंग दिस रिसर्च विथ अगेन मिस्टर डफलो. जगामध्ये अशा प्रकारचं स्टडी कंडक्ट करणारे एक्सपर्ट्स ज्यांना आपण म्हणू शकू असेही खूप कमी आहेत, म्हणजे हार्डली 10-15 लोक अगदी मोजून आपल्याला शोधता येतील की हे याच्यामध्ये काम करत आहेत. किंवा आता एक आहे ते म्हणजे ई लर्निंग. गव्हर्नमेंट सगळ्या शाळांमध्ये असं एडटेक स्टार्टअप म्हणून नाही, तर ई लर्निंगचा जर वापर केला गेला तर तो खरंच युजफुल आहे का मुलांसाठी, असा एक रिसर्च आहे. दुसरा रिसर्च म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की यू कॅन अजूनही काही देशांमध्ये मलेरियाचा प्रसार खूप आहे, तर जर आपण लोकांना ते मस्किटो नेट्स दिले तर त्याने मलेरियाचा प्रसार थांबेल का, एवढा अगदी बेसिक पॉइंट वरती ही रिसर्च चालू आहे. किंवा अजून काय म्हणावं, अजून एखादा रिसर्च आपल्याकडे चालू असणारा तो म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग देन शाळांमध्ये आपण म्हणतो की स्किल गॅप आहे भरपूर आपल्याकडे. म्हणजे एखादा रिसर्च म्हणजे इकडून येणारा कॉलेजमधून येणारी मुलं आणि त्यांचं स्किल आणि त्या स्किलच्या अगेन्स्ट त्यांचं स्किल त्यांना एम्प्लॉयबिलिटी मध्ये आणणं हे किती सोपं आहे.
किंवा हे कशामुळे घडतं, स्किलिंग कसं वाढवावं याच्यावरतीही रिसर्च चालू आहे. दुसरा एक रिसर्च चालू आहे तो म्हणजे गव्हर्नमेंट अनेक पॉलिसीज आणतं आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर केला जातो, डीबीटी केलं जातं जनधन योजनेसारख्या माध्यमातून. तर ते योग्य आहे का याच्यावरतीही आता रिसर्च चालू आहे भारतात या घडीला. इज दॅट फाईन कपिल? येस ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मला वाटतं एक स्वप्रात याचा एक प्रश्न आहे. हो, पी हॅकिंग सारखे. मी ऑडिओ स्टार्ट केला आहे. मी विचारतो, एक टर्म ऐकली होती, पी हॅकिंग. बऱ्याचसे असतात हे बरेच वेळा कॉर्पोरेट फंडेड असतात, तर ते डेटा जबरदस्ती स्क्यूड करतात की म्हणजे जेणेकरून त्यांना जे पाहिजे आहे तसा टाईपचं त्यांना आउटकम भेटेल डेटा अनालिसिस मधून. हो, एक्झॅक्टली. याचं खूप छान उदाहरण देतो तुम्हाला. अगेन इट इज कमिंग फ्रॉम एज्युकेशन. कारण मार्केटमध्ये होप विकला जातो. मार्केटमध्ये तुमचा प्रॉडक्ट नाही विकलं जात, प्रॉडक्टची फीचर्स नाही विकली जात. मार्केटमध्ये होप विकला जातो की तुम्ही हे घेतलं तर तुमचं लाईफ बदलेल, तर तुम्ही हे केलं तर तुम्ही असे व्हाल. सो त्याच्यामुळे ऑर्गनायझेशन्सना चालण्यासाठी फंडिंग लागतं आणि त्या फंडिंगसाठी मग असे रिझल्ट स्क्यूड दाखवावे लागतात. अगेन आय एम नॉट गोइंग टू टेक एनी ऑर्गनायझेशन्स नेम विथ ड्यू रिस्पेक्ट, पण देर वॉज अ स्टडी हॅपनिंग इन इंडिया. मी जो प्रश्न विचारला सगळ्यांना की 8वीच्या मुलांना 5वीचं गणित येत नाही असं तुम्ही कुठे वाचलंय का, तर तुमच्यापैकी दोघा ठिकाणी हो म्हटलं. आय वॉज फॉर्च्युनेट इनफ टू डू दी काउंटर स्टडी ऑफ इट. आणि त्यावेळेला असं ऑब्झर्व केलं गेलं की भारतातले काही डिस्ट्रिक्ट्स हे पर्पजफुली ओमिट केले गेले होते, की जर ते डिस्ट्रिक्टचं डेटा कलेक्शन केलं, तिथल्या मुलांचं जर आपण एक्झामिनेशन घेतली, तर आपल्या पूर्ण डेटाचं म्हणजे आपल्याला जे दाखवायचंय शिक्षण कमी लेवलचं आहे भारतात आणि त्याच्यावरून अजून हे करा, तर ते कुठेतरी थांबलं असतं. म्हणून स्पेसिफिकली विथ पर्पज सम डिस्ट्रिक्ट्स वर ओमिटेड, अँड दिस हॅज बीन ऑब्झर्व, दिस हॅज बीन रेज टू द कंट्री. आणि त्याच्यामुळे सगळ्या एजन्सीजना त्यांचे स्वतःचे इंडिपेंडंट रिसर्च बंद करायला लावून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नॅशनल लेवलला नॅशनल स्किल असेसमेंट टेस्ट लागू केली सगळ्या गव्हर्नमेंट शाळांसाठी. की if a child is part of government school, the child has to go through the test. आणि मग त्याचे रिझल्ट्स आलेत ते बिलिव्हेबल आहेत, कारण ते एकतर सगळ्यांसाठी आहेत, म्हणजे त्यातून कोणी स्किप नाही झालेला. पण ऑनेस्टली कमिंग टू युअर क्वेश्चन, डेटा इन्फरन्स व्हॅलिडेट होतात का? आय रिअली डाऊट ॲज ऑफ टुडे. But that's why I said privacy preserving AI is the career field right now. की एक लोकांचा बेनिफिशरी सेन्सिटिव्ह डेटा कसा सेव्ह केला जाईल, तो कसा प्रिझर्व केला जाईल, आणि सेकंडली हाऊ इट विल बी कम्प्लिटली फ्री ऑफ एनी इन्फ्लुएन्स. So there is a group of AI researchers who are working on this problem. The team is called as OpenMind, and we are working on federated learning across the world. There are 5,000 odd people who are part of this from every field, not only data scientists and AI researchers, but every individual who can bring in any unique value to the discussion. We are part of it, and we are trying to develop tools and systems which will ensure that any survey that you do is always anonymous. Any information that you pass on is always anonymous. This is the current situation. Data inference validation या घडीला तरी त्या स्केलला होत नाही ज्या स्केलला ते झालं पाहिजे. दिस इज द ऑनेस्ट ट्रूथ. अदरवाईज आपल्या सगळ्या पॉलिसीज फुल प्रूफ झाल्या असतात. सोल्युशन शोधायला हवं हे नक्की आहे. आणि प्रायव्हसी प्रिझर्विंग AI किंवा फेडरेटेड लर्निंग हा एक प्रकार आहे नवीन. अर्थात नवीन नाहीये, जुनाच आहे, पण आता त्याला जास्त ट्रॅक्शन मिळायला लागलंय मार्केटमध्ये. सो दॅट यू कॅन ऑलवेज लुक ॲट टू बिल्ड सच सोल्युशन्स. Firoz has one question.
गुरुकुल सुद्धा या स्टडीचा भाग असतो का? ॲज अ रिसर्चर आय कॅनॉट फोर्स एनीवन टू बी पार्ट ऑफ दिस स्टडी, पण if any particular institution wants, then they can. तर तुम्हाला गुरुकुल माहित आहे ज्यांना अशा स्टडीचा भाग व्हायचा, यू कॅन कनेक्ट मी विथ देम, आय कॅन हेल्प देम बी पार्ट ऑफ इट. बट अदरवाईज आम्हाला कोणाला फोर्स नाही करता येत ॲज अ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स रिसर्चर की तुम्ही या आणि तुम्ही आमच्या स्टडीचा पार्ट व्हा. ओनली इफ यू हॅव कन्सेंट वी कॅन डू इट. Swaprat and Firoz, I hope I have satisfactorily answered your question. I don't know. If you have Thank any you. doubts, please reach out to me. Okay, great. Okay, thank you, Shivaranjan, for answering those Yes. questions. So I guess अजून कोणाला काही क्वेश्चन्स असले तर यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट शिवराज. या शिवराज काय म्हणत होते? नाही, मी काही नाही म्हटलं. ओके 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 ओके, मला वाटलं कोणी काहीतरी बोलताय. ओके, माझं नाव फिरोज आहे. मला हा गुरुकुल बद्दलच विचारायचं आहे, कारण खूप साऱ्या अशा संस्था आहेत गुरुकुल सारख्या, जसं ईश्वर फाउंडेशन किंवा रविशंकर फाउंडेशन. ते आपल्याकडे काही विद्यार्थ्यांना म्हणजे शिकवतात त्यांच्या पर्सनल स्टडीज. ओके, आणि लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार वगैरे दिले जातात. तर ह्यामध्ये हे विद्यार्थी लहानातले मोठे होतात, तर हे नवीन समाज तयार करण्यामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान असते. ओके, तर या समाजाच्या काय म्हणते म्हणजे चांगल्यासाठी, म्हणजे जितके जास्त व्यक्ती यामुळे प्रभावित होत असणार, तर हा सुद्धा भाग इकॉनॉमी किंवा नोबल साइट साठी आपण या दृष्टिकोनातून बघू शकतो का? Okay, there is one more stream called impact sector. What you are asking comes under impact, entirely impact sector. Development economics is a very concentrated field of providing evidence-based recommendations or evidence-based policies for betterment of society. What this research field can do to Gurukul-like institutions or the foundations that you are talking, they can validate their methodology. काय होतं की तुम्ही करताय हे बरोबर आहे हे कशावरून, काय प्रूफ आहे? म्हणजे मी म्हटलं की मी शिकवलं म्हणून 100 मुलांना नोकरी मिळाली, प्रूफ काय? देयर इज नो प्रूफ. सो मग स्टडी करायला हवी की मी शिकवलेली 100 मुलं आणि मी न शिकवलेली 100 मुलं अशांचं करिअर मी 10 वर्ष ऑब्झर्व करेन आणि बघायचं मग दोन्ही 100 मुलांमध्ये कोण पुढे जाते करिअरच्या दृष्टीने. मग म्हणता येईल की ओके, हा जे काही करतोय ना याच्यात काहीतरी व्हॅल्यू आहे, कारण ह्या सगळ्या 100च्या 100 मुलांचं करिअर झालं, इथे फक्त 50च मुलांचं करिअर झालं. पण जर असं झालं की ही 100 मुलं ही करिअरमध्ये पुढे गेली आणि ही 100 मुलं ही करिअरमध्ये पुढे गेली, तर माझ्या मेथोडॉलॉजीला काही फारसं महत्व नाहीये. आय एम नॉट अ कॅटलिस्ट और आय एम नॉट अ पिव्होट पॉइंट ऑफ द सिस्टम. सो अशा ऑर्गनायझेशन्सना आपली मेथोडॉलॉजी व्हॅलिडेट करण्यासाठी डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सच्या फील्डचा खूप जास्त उपयोग होऊ शकतो, इस्पेशली इफ द फाउंडेशन्स आर वर्किंग इन वुमन एम्पॉवरमेंट, स्किल डेव्हलपमेंट अँड चाइल्ड लेबर. म्हणजे कैलास सत्यार्थी, इफ यू रिमेंबर, द पर्सन हू रिसीव्ड नोबेल प्राइज फॉर पीस सम इयर्स अगो फ्रॉम इंडिया, ते या डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स टूल्सचा वापर करून सिस्टीम्स उभी करतायत प्रत्येक ठिकाणी की जेणेकरून चाइल्ड ट्रॅफिकिंग वाढू नये. कारण चाइल्ड ट्रॅफिकिंग कमी झालं किंवा वाढलं याला काही यस-नो उत्तर नाही आपल्याकडे. यू हॅव टू शो द नंबर. सो डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सच्या मेथडॉलॉजीज वापरून तुम्ही तुमची मेथड योग्य आहे का नाही हे व्हॅलिडेट करू शकता. दॅट मच इज फॉर शुअर. पण अगेन अनेक फाउंडेशन्सना ते करायचं नसतं. काही फाउंडेशन्सचे काही वेगळे प्रॉब्लेम्स असतात. But those who are really genuine foundations, they can come ahead and they can validate their studies, as in then their methodologies, their ways of doing things. Okay, great. So thank you याचं उत्तर दिल्याबद्दल.
Okay. Firoz is also happy. He has put a smiley in chat box. Okay. So Shivaranjan, thank you Yes. very much for delivering today's session. And Thanks a lot for the this is a opportunity. different field and a different angle of information. So those who attended, they might learn or read more into it. What is it and how we can go with it. And Shivaranjan ahe, he can help you with those things. So आजचं सेशन आपण इथेच आता क्लोज करूया. ऑलरेडी इट्स 9 PM. 9 o'clock. 1 hour पण झालेला आहे. So thank you all for joining in. Thank you Shivaranjan once again. Thank you very much. Thanks a lot, Kapil. Thanks Bye. to everyone. Good night everyone. Bye. Good night.